हॅलो नमस्कार। आज मी बनवत आहे फणसाची भाजी। त्यासाठी मी अर्धा किलो फणस घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी लागणारे साहित्य कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक। कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेला आहे। सोबत 2 चमची मालवणी मसाला मी घेतलेला आहे, हा हँडमेड मसाला आहे। त्यासोबत 1 चमची दही, एक बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्यात हे फणस शिजवायला टाकूया। 15 ते 20 मिनिटं हे शिजवून घेऊ। त्यात मी थोडंसं मीठ टाकते। पंधरा ते 20 मिनिटं आपण शिजवून घेऊयात। आता आपण कांदे, खोबरं, लसूण आणि अद्रक याचं वाटण करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। चला आपण चेक करूया आपलं फणस शिजले की नाही। हे पहा, चांगल्या प्रकारे शिजून गेलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। आता आपण कांदे खोबऱ्याचं वाटण यात टाकूया आणि चांगल्या प्रकारे परतवून घेऊ। 1-2 मिनिटं झाले आहेत, आपण मसाला परतवून घेतलेला आहे। आता त्यात मी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते आणि त्यालाही मस्तपैकी परतवून घेऊ। आता यात मी हँडमेड मसाला मालवणी मसाला ॲड करते, त्यालाही परतवून घेऊ। आता यात आपले शिजवलेलं फणस ॲड करते, मिक्स करून घेऊया। आता यात मी 1 चमची दही ॲड करते, त्यालाही मिक्स करून घेऊ। आता यात मी गरम पाणी टाकते, आवश्यकतेनुसार पाणी टाकूया। आता यात स्वादानुसार मीठ टाकूया। सुरुवातीला फणस शिजताना मी मीठ टाकलेलं आहे, म्हणून त्यानुसार आपण मीठ टाकूया। आता यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आता मी गॅस बंद करते। अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे। घरी नक्की ट्राय करून बघा।